साकी बाबा कदम प्रकरण 9. नागपूर विदर्भाचा दौरा आटपून सर्कस कलकत्त्याला जायच्या तयारीत असतानाच श्यामच्या हाती तार पडली. गोपाळराव हृदयविकाराच्या झटक्याने स्वर्गवासी झाले. श्यामच्या डोळ्यांसमोर राधाबाईंची करुण मूर्ती उभी राहिली. डोळे ओलावले. आकाश कोसळल्यासारखं झालं. गोपाळरावांनी आजपर्यंत उत्कर्षासाठी किती धडपड केली होती, पण सारं व्यर्थ. त्यांच्या उत्कर्षाची वेळ येऊन ठेपली आणि ते निघून गेले. त्याला अति दुःख झालं. ती बातमी सर्व सर्कसपटूंना समजताच त्याचं सांत्वन करायला सारेजण जमले. प्रोप्रायटर रामय्या आणि नंदिनीताई यांना ही वार्ता कळली. साकी श्यामच्या पाठीवर हात ठेवून म्हणत होती, अरे निदान तू तुझ्या वडिलांना पाहिलंस. तुला लहानाचा मोठा केला त्यांनी. सर्कशीचं उद्घाटन तुझ्या हस्ते झालं तेव्हा त्यांना किती आनंद झाला. माझं काय आहे बघ बरं. मला आई आणि बाप हे शब्द उच्चारायला येण्याआधीच ते स्वर्गाला गेले. साकी, माझे बाबा फार फार चांगले होते ग, डोळे पुसत श्याम म्हणाला. प्रत्येकाचे आईबाप चांगलेच असतात, पण मरण का कुणाला टाळता आलंय. उठ, ते बघ. रामय्या आणि नंदिनीताई आल्या. श्याम, वाईट गोष्ट झाली, पण इलाज नाही. तू आता निघायचं बघ. तुझ्या आईचं सांत्वन तू केल्याशिवाय कोणी करू शकणार नाही, प्रोप्रायटर रामय्या आल्या आल्या म्हणाले. प्रोप्रायटर रामय्यांनी श्यामला पुण्याला पाठवण्याची तयारी केली व तेथून परभारे रेल्वेनं कलकत्त्याला परत येण्याची सूचना दिली. नाहीतरी कलकत्त्याला जाऊन सारं स्थिरस्थावर होईपर्यंत 8-10 दिवस मोडणारच होते. श्यामच्या अनुपस्थितीमुळं फारसं नुकसान होण्यासारखं मुळीच नव्हतं. श्यामची जायची तयारी सुरू असतानाच साकीनं देखील आपली बॅग भरली. अशा विकलावस्थेत साकीला सोबत असू द्यावी असं नंदिनीताईंनी नाही वाटलं. हाताला प्लास्टर केलेले नंजाप्पा अजूनही दवाखान्यात पडून होते तेव्हा साकीला रोखून धरण्याचा प्रश्नच संभवत नव्हता. साकी श्यामसोबत पुण्याला आली. श्याम आल्यानं राधाबाईंना खरोखरच त्या दुःखाचा भार किंचित हलका झाल्यासारखं वाटलं. लग्न होऊन सासरी गेलेली कुसुमही आली होती. तिला मात्र श्यामसोबत आलेली ही जपानी पोरगी पाहून जरासं विचित्र वाटलं. इतक्या दुरून श्यामसोबत ही येते याचा अर्थ अगदी उघडच होता. गोपाळरावांच्या मरणाचं दुःख राहिलं बाजूलाच, साऱ्या पुण्याभर चर्चेला विषय मात्र मिळाला. गोपाळरावांचा मुलगा जपानी पोरगी घेऊन आलाय. अगोदरच पुण्याला चर्चा म्हणजे आवडीचा विषय, आणि त्यातल्या त्यात असा खुसखुशीत विषय मिळाला. मग काय विचारता. 2 दिवस श्याम घरातून बाहेर पडला नाही. पण घरात बसून बसून करायचं काय. येणाऱ्या जाणाऱ्या राधाबाईंचं सांत्वन करायचं सोडून त्यांनाच विचारायच्या, काय हो, हे मात्र तुमच्या पोरानं बरं नाही केलं. जातीची ना गोतीची जपानी मुलगी तुमची सून होणार का हो राधा काकू. राधाबाई चकार शब्द बोलत नव्हत्या. शिरावर डोंगर कोसळला होता. आयुष्यभर साथ देणारे अचानक त्यांचा हात सोडून निघून गेले होते, आणि त्या दुःखापुढं मुलानं कोणती मुलगी सोबत आणली आणि तिच्याशी त्याचा संसार होणार कसा, हा विचारच गौण होता त्यांच्या दृष्टीनं. श्यामनं साकीला सारं पुणं फिरून दाखवलं. सारसबाग, पेशवे पार्क, शनिवार वाडा, पर्वती, चतुशृंगी, बंड गार्डन आणि याशिवाय शाळा चुकवून गल्लीतली गावठी कुत्री घेऊन त्यांची तालीम चालायची ती जागा देखील दाखवली. शहरातून फिरताना असंख्य नजरा साकीवर केंद्रित होत्या. ती साडी नेसत होती
पण तिची पीतकाया गोटीव पण पण प्रमाणबद्ध शरीरयष्टी कसरतीच्या सरावामुळं चालण्यात दिसून येणारी ती आकर्षक लकब साऱ्या पुणेकरांचं लक्ष वेधून घेत होती. श्याम आला हे समजताच काही वृत्तपत्र प्रतिनिधींनी श्यामच्या मुलाखतीसाठी धाव घेतली. पण श्यामनं त्या सर्वांना हात जोडून विनंती केली, मी माझ्या वडिलांच्या निधनानिमित्त इथं आलो आहे. माझी मनस्थिती ठीक नाही. मी मुलाखत देऊ शकत नाही. तरी आपण थोडक्यात आपले सरकशीतले अनुभव सांगितले तर मोठे उपकार होतील. एक लोचट वार्ताहर म्हणालाच. एक्सक्यूज मी, सी मी ॲट कलकत्ता. कलकत्त्याला कशाला जातोय कोण? तो वार्ताहर नाराज होऊन मग गेला. कुठल्या वेळी काय करावं हे कदाचित त्या वार्ताहराला ठाऊक नसावं. श्यामचा परत जाण्याचा दिवस उजाडला. राधाबाईंनी श्यामला देवघरात बोलवलं. कुसुमही तिथंच होती. ती म्हणाली, श्याम, काय हे जग काय म्हणेल? कशाबद्दल म्हणतेस? ही तुझ्यासोबत आलेली जपानी मुलगी, ताई, तू तिला ओळखली नाहीस. अरे, पण ती कितीही चांगली असली तरी तिची संस्कृती, तिचे संस्कार आपल्या घराण्याशी कसे जुळतील? संस्कार, संस्कृती, घराणं, आई, ताई. माझं घर फार फार मोठं आहे, जिथं जात धर्म एकच, आणि तो म्हणजे मानवता. आमची जात मानवता, आमचा धर्म मानवता. सरकशीत जाताना आमचा धर्म, आमची जात आमच्या सोबत असते. पण एकदा का त्या विशाल तंबूखाली आम्ही वावरू लागलो तेव्हा आमची जाती धर्माची बंधनंही क्षुद्र जळमटासारखी वाटू लागतात आम्हाला. आजपर्यंत खूप फिरलो. दुनिया किती विशाल आणि अफाट पसरली आहे त्याचा अनुभव घेत साकी यापुढं माझी साथ करणार आहे या जगात मला. अरे, पण गणगोत काय म्हणतील श्याम? राधाबाई स्वतःचं दुःख बाजूला सारून म्हणाल्या. गणगोत? आई माणसाच्या कर्तृत्वाच्या आड येणारी ही मोठी धोंड आहे. आजपर्यंत या गणगोतानंच मला नाकं मुरडली. वाया गेलेला कार्टा म्हणून माझी निर्वचना केली. मला कोणाविषयी जिव्हाळा नाही. काही झालं तरी हे लोक टीका केल्याशिवाय राहत नाहीत. त्यांच्या टीकेला जुमानत जाऊ नकोस. असं कसं म्हणतोस बाळ? ज्या समाजात राहायचं त्याच्या मताची कदर करावीच लागते. ताई म्हणाली, तुम्ही करा, मला ते पटत नाही. मी साकीशी लग्न करण्याचा माझा निर्धार बदलू शकत नाही. समज लग्न झालं तिच्याशी, मुलं झाली अन पुढं त्यांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला तर काय करशील? त्यांचं ती बघून घेतील. हा विचारच मुळात चुकीचा आहे. अगं, आज माणूस चंद्रावर पोहोचला आहे, उद्या तो मंगळ शुक्र देखील पादाक्रांत करील. न जाणो भविष्यकाळात मानवाचा रोटीपेटी व्यवहार त्या ग्रहांवर माणसं असली तर त्यांच्यात देखील होऊ शकेल. मग पृथ्वी तलावरच्या एका दुसऱ्या देशात लग्न झाली तर आश्चर्य वाटणार नाही. समजलीस? आम्हाला असलं काही समजत नाही. जुन्या वळणाची आपल्या नात्यागोत्यातली एखादी सालस मुलगी माझी सून व्हावी असं वाटतंय मला. राधाबाई म्हणाल्या. मी लावतो साकीला जुनं वळण. पण मला सांग, जुनं वळण म्हणजे काय? ते शिकवून येत नसतं, रक्तातच असावं लागतं, ताई म्हणाली. ताई हसून श्याम म्हणाला, ही चूक तुमची नाही. तुम्ही बाहेरचं जगच पाहिलं नाही. कसं कळणार तुम्हाला? साकी इतका वेळ बाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत उभी होती. एव्हाना तिला मराठी
चांगलंच समजत होतं. ती कोणी न बोलावताच आत आली. डोळे अश्रूंनी डबडबले होते. राधाबाईंसमोर येऊन तिनं फक्त त्यांच्या पायावर डोकं टेकवलं आणि ती रडू लागली. चाफ्याच्या पाकळीसारखी नाजूक पिवळसर दिसणारी साकी अगतिक होऊन अश्रू ढाळत होती. महिन्याकाठी हजारो रुपये कमावणारी साकी प्रोप्रायटर रामय्या यांच्या सर्कसमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीची साकी असहायपणे राधाबाईंची करुणा भाकत होती. मला श्याम माझ्या जीवनाचा साथीदार व्हायला हवा आहे. संमती द्या. मला कोणी नाही. मला श्यामशिवाय जगात कोणाचाही आधार नाही. राधाबाईचं अंतःकरण हेलावलं. त्यांनी तिला उठवून गळ्याशी लावून घेतलं. साकी अजून हुंदके देऊन रडतच होती. कुसुमही भावनातिशयानं हेलावली. राधाबाईंनी देव्हाऱ्यासमोरचा कुंकवाचा करंडा उघडला आणि साकीला कुंकू लावलं. कुसुमनंही क्षणाचाही विचार न करता साकीला कुंकू लावलं. साकीला त्या गोष्टीचा अर्थ कळला नाही. वेड्यासारखी ती श्यामकडं पाहत राहिली. देव्हाऱ्यासमोरच्या नंदादीपाच्या मंदमंगल प्रकाशात श्यामचे डोळे आनंदातिशयानं चमकत होते. श्याम आणि साकी परत जायला निघाले तेव्हा राधाबाईंनी साकीच्या पाठीवर हात फिरवून म्हटलं, बाळ, आता माझा श्याम तुझ्या स्वाधीन केला आहे. सांभाळ त्याला. आता माझा काही भरोसा नाही. आई, असं का म्हणतेस? आपल्या हातांनी राधाबाईंच्या गालावरून ओघळणारे अश्रू पुसत श्याम म्हणाला, नाही रे श्याम, मला आता जगावंसं वाटत नाही. माझं सौभाग्य गेलं त्याच दिवशी मीही मरून गेले आहे. तुला दिसतंय यात आता कसलं ते चैतन्य उरलेलं नाही. प्राण जात नाही म्हणून जगायचं झालं. ताई, आईला सांभाळ. मी ही अशी भटकंती पत्करली. तू हवं तर आईला तुझ्यासोबत घेऊन जा. दर महिन्याला मी पैसे पाठवत जाईन. मी कुठं कुणाच्या दारी जाणार नाही रे श्याम, राधाबाई निर्धारानं उद्गारल्या. बरं ताई, अधूनमधून तू येत जा. मग तर झालं. श्याम आणि साकी गेले. 4 दिवस राहून कुसुमही सासरी निघून गेली. मग मात्र घर खायला उठलं. राधाबाईंनी आता फक्त देवघर धरलं. कुठं जाणं नाही अन येणं नाही. देवाजवळ एकच मागणं मागत होत्या, परमेश्वरा, मला आता ने. पुढं उणापुरा महिना लोटला असेल नसेल, सर्कस कलकत्त्याला ग्रीन पार्क मैदानावर खेळती होती. त्या रात्रीचा दुसरा खेळ चालू होता. श्याम साकीबरोबर झोल्यावर ट्रॅपीज खेळत होता. पण अचानक त्याचा हात सुटला आणि तो खाली कोसळला. पण खाली जाळी होती. जाळीवर 2-3 उड्या घेऊन तो उठला आणि पुन्हा जाळीवर चढू लागला. त्यावेळी त्याला खूप दिवसांपूर्वी पडलेलं स्वप्न आठवलं. ज्या दिवशी गोपाळरावांनी त्याला सर्कशीत जायला परवानगी दिली होती त्या रात्री त्याला हे स्वप्न पडलं होतं. सर्कशीत झोल्यावर काम करताना अचानक त्याचा हात सुटला होता आणि झोपेतून तो दचकून आई आई करीत जागा झाला होता. पण श्याम आपल्यापासून दूर जाणार या कल्पनेनं राधाबाई त्या दिवशी त्याच्या जवळ येऊन झोपल्या होत्या. त्यांनी पाठीवरून हात फिरवला होता. त्या हाताची ऊब त्याला आता इथं कलकत्त्याला झोल्यावरचा हात सुटल्यानंतर आठवली. असं का घडलं? त्याला कारण होतं. त्या संध्याकाळी पुण्यात पंताच्या गोटामागं नारायणपेठेतल्या श्यामच्या घरासमोर गर्दी जमली होती. राधाबाई शेवटचे क्षण मोजत होत्या. गोपाळरावांच्या मृत्यूपासून त्यांनी देवाजवळ एकच मागणं केलं होतं, मला ने. आणि त्या
साध्वीला जवळजवळ इच्छामरण येऊ घातलं होतं. श्यामला त्यांनी स्वखुशीने साकीच्या स्वाधीन केला होता. मग आता जगायचं ते कोणासाठी? आयाबाया जमल्या. कुणी गंगाजलाचा छोटासा गडू उघडला, तुळशीचं पान जिभेवर ठेवलं आणि पाण्याचा एक घोट घेऊन राधाबाईंनी श्रीराम श्रीराम जपत शेवटचा निश्वास सोडला. ज्या क्षणी राधाबाईंची प्राणज्योत मालवली, नेमकं त्याच क्षणी इथं कलकत्त्यात श्यामचा झोल्यावरचा हात सुटला होता अन त्याला स्वप्नात आपण आई म्हणून ओरडल्याचं आठवलं होतं. सर्कस संपली 12 वाजता. सारे खेळाडू आपापल्या तंबूत परतले. रोजचे 2 खेळ केले की अंथरुणावर पडायचा अवकाश की गाढ झोप लागायची. पण आज श्यामला फारच अस्वस्थ वाटू लागलं. असं का होतंय कळेना. तो उठून बसला आणि तेवढ्यात अच्युतननी त्याला हाक मारली. त्याच्या हातात तारेचा गुलाबी कागद होता. श्यामजवळ येऊन ते म्हणाले, श्याम, दैवानं तुझ्यावर दुसरा आघात केला आहे. काय झालंय अच्युतन? श्यामनं अधीरतेनं विचारलं. मातोश्री राधाबाई स्वर्गवासी झाल्या आई. श्यामनं अच्युतनच्या गळ्याशी पडून अंबरडा फोडला. मध्यरात्री गाढ झोपी गेलेली सारी सर्कस जागी झाली. पुन्हा सांत्वन करायला सारी जणं जमली. साकी मात्र त्यावेळी काही बोलत नव्हती. मूकपणे अश्रू ढाळत उभी होती. एखाद्याची आई गेल्यावर कोणी त्याचे शब्दानं सांत्वन करू शकत नाही हे कदाचित चाणाक्ष साकीला ठाऊक असावं. इकडं पुण्यात रात्री 9:30च्या सुमारास राधाबाईंचा प्राण गेलेला. अजून ओळखी पाळखीचे लोक जमा व्हायचे होते म्हणून अंत्ययात्रा सकाळी 8च्या सुमारास काढण्याचं ठरलं. श्यामसाठी आणखी वेळ थांबण्यात अर्थ नव्हता. कलकत्ता आणि पुणे नाही म्हटलं तरी 2-3 दिवसांचा प्रवास. पण सकाळी 8 वाजता राधाबाईंना न्यायची तयारी चालू असतानाच दारात टॅक्सी येऊन उभी राहिली आणि त्यातून उतरला तो श्याम. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रात्री तार केली कलकत्त्याला आणि सकाळी 8ला हा हजर म्हणजे काय? पहाटे 3 वाजता त्यानं डमडम विमानतळावर बँकॉक बर्लिन हे मुंबईवरून जाणारं पॅन अमेरिकन जेट विमान गाठलं होतं. सांताक्रूजवर तो उतरला 4:30 वाजता. पहाटे 5 वाजता मुंबईहून टॅक्सीनं निघाला आणि 8ला तो पुण्यात आपल्या मातेच्या अंत्यदर्शनाला हजर झाला. शेकडो मैलांचं अंतर काटून श्याम धावत आला होता. लोकांना श्याम आला कसा याचं गूढ वाटत होतं. पण तो आला होता खरा. आपण कसे आलो आणि वेळेत पोहोचलो ही सागरसंगीत हकीकत सांगत बसायची वेळ नव्हती. सारे शोकमग्न होते. श्यामची आई गेली होती. आई जगात आईच्या मरणा इतकं प्रचंड दुःख कोणतंच नाही या जाणीवेनं श्याम शोकाकुल झाला होता. प्रकरण 9 येथे समाप्त. साकी, बाबा कदम.